नमस्कार. धनश्रीज डायरीज या आपल्या YouTube चॅनलवर आपणा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज एक वेगळा आणि आपल्या सगळ्यांचा जवळचा विषय घेऊन आली आहे. तो म्हणजे वजन. आजच्या आपल्या धावपळीच्या युगामध्ये लठ्ठपणा हा एक गंभीर आजार झालेला आहे आणि त्याच्यासाठी सगळेच जण खूप प्रयत्न करत असतात, की हा लठ्ठपणा दूर कसा करायचा. कारण त्याच्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं. जसं की हृदयविकार आहे, बीपी आहे, अंगावर सूज येणं, पायांवर सूज येणं, पायांचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार. त्यामुळे लठ्ठपणा ही एक खूप मोठी गंभीर समस्या आपल्यासाठी आहे. मग हा लठ्ठपणा जो आहे, हा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो बरं? तर त्यासाठी नियमित व्यायाम करणे, योग्य प्रमाणात पाणी पिणं आहे, नियमित व्यायाम करणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतुलित आहार. या गोष्टींवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना वजन कमी अगदी पटकन होतं असं नाही. एका रात्रीत वजन कधीच कमी होत नाही. खूप लोक सांगतात, की 5 दिवसात 5 किलो वजन कमी होतं, असं नाही. त्याच्यासाठी आपल्याला खूप पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. संयम आपल्यामध्ये पाहिजे. असाध्य ते साध्य करिताच आहे असं. आपण जेव्हा सतत प्रयत्न करू, तेव्हा असाध्य गोष्टही आपल्याला सहज प्राप्त होते. त्यामुळे प्रयत्नी वाळूचे कण रगडिता तेलही गळे. त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपल्याला योग्य आहार आणि व्यायामाची सवय लावून घेणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण वजन कमी करू शकतो. वजनामुळे बरेच ठिकाणी आपल्याला खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात. जसं की घरात सुद्धा आपण कामं वगैरे सगळे करतो, पण जो आपल्यामध्ये एक उत्साह पाहिजे असतो, तो राहत नाही. स्वतःतला आत्मविश्वास कमी होतो. मग त्यामुळे जी कामं पटापट व्हायला पाहिजे, ती होत नाहीत. म्हणून वजन कमी करणं खूप गरजेचं आहे. वजन कमी केल्यामुळे नुसतं वजन कमी करून आपल्या शरीरालाच नाही तर मनाला सुद्धा आनंद मिळतो. आणि म्हणून आपण वजन कसं कमी करायचं, त्यासाठी काय-काय केलं पाहिजे, कोणता आहार घेतला पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, योग्य रीतीने आणि नैसर्गिकरित्या वजन कसं कमी करायचं, यासाठी मला जमेल तेवढं योग्य मार्गदर्शन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. पुढील व्हिडिओत मी आणखीन विस्ताराने वजनाविषयी सगळं सांगेन. आता एवढंच सांगते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.